कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी इथल्या जैन मठातील महादेवी हत्तीच्या प्रकरणावरून आता वातावरण आहे ते तापलेलं आहे। आज जर बघितलं तर गुजरातमधील वनतारा येथील सीईओ आणि इतर अधिकारी जे आहेत ते कोल्हापूरमध्ये दाखल झाले होते आणि त्यांनी या मठाच्या महास्वामींची भेट घेतली। त्यावर विविध विषयावर चर्चा झाली। या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं याबाबत अद्याप खुलासा झालेला नसला तरी महास्वामी जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या मठामध्ये येऊन बसलेले आहेत आणि त्यानंतर खासदार धैर्यशील माने असतील, खासदार धनंजय महाडिक असतील, माजी खासदार राजू शेट्टी असतील, आमदार सुरेश खाडे यांच्याबरोबर अनेक नेते जे आहेत ते या मठामध्ये दाखल झालेले आहेत। आज सकाळपासूनच या मठामध्ये सुमारे 2000च्या वरती भाविक असतील, जैन समाज बांधव असतील आणि या पंचक्रोशीतील नागरिक असतील ते या ठिकाणी जमलेले आहेत। आपली महादेवी हत्तीनीचा निर्णय काय झाला याची आतुरता जी आहे त्या सर्व भाविकांना लागून राहिलेली आहे। खरं तर महादेवी हत्तीनीची एक नाळ जी होती, एक भावनिक नातं जे होतं या ग्रामस्थांशी जोडलं गेलं होतं, या भाविकांशी जोडलं गेलं होतं। त्यामुळं आपल्या हत्तीनीबाबत निर्णय काय झाला याची उत्सुकता लागून राहिलेली आहे। आपण सध्या जैन मठामध्ये, मी नांदणीतील जैन मठामध्ये उभा आहे आणि या ठिकाणीच माझ्या मागे आपण बघू शकता की या ठिकाणी खासदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील यांच्या बैठकी सुरू आहेत। सुमारे 5 तासाहून अधिक ही बैठक सध्या सुरू आहे आणि नेमकं या बैठकीत काय चाललंय हे अद्याप बाहेर आलेलं नाही आहे। एकूणच जर बघायला गेलं तर या महादेवी हत्येबाबतचा निर्णय जाहीर झालेला नाही आहे। यानंतर थोड्याच वेळात आतले जे काही लोकप्रतिनिधी असतील किंवा महास्वामी जे असतील हे बाहेर येतील आणि सर्व ग्रामस्थ आणि भाविकांशी संवाद साधतील। त्यावेळीच नेमका निर्णय काय झालेला आहे हे कळणार आहे। दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयात जी बैठक झाली या बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन गुजरातच्या वनताराच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। त्यानुसार आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबतची दाद मागून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हत्ती आपल्याला पुन्हा मिळेल अशा बाबतची चर्चा झाली असल्याचं सांगितलं। मात्र नेमकं महास्वामींच्या सोबत काय नेमकी चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, केके न्यूज, कोल्हापूर। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।